सदरच्या ठेकेदारानं काम सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत केलंय की कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत केलंय? सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेमध्ये सध्या नगरसेवक वगैरे कोण नाही। आज सर्व कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे। प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी आज कोणाही नागरिकाला किंमत द्यायला तयार नाहीत, कोणाचे फोन उचलत नाहीत, कोणाची कामं करत नाहीत, त्यांच्यावर अंकुश ठेवणारे कोणी नाहीत। आयुक्त साहेब आहेत कर्तव्यदक्ष, पण एकटा मनुष्य कुठं कुठं काम करणार। खालची सगळी सिस्टम बदललेली आहे, सगळी सिस्टम बेकार झालेली आहे, हे आयुक्तांना पटवून कोण देणार? सध्या महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारा एक विषय फार महत्त्वाचा आहे। सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक रस्त्यावर रोडवरती खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे बुजवण्याचं काम हे प्रभाग वाईज दिलं जातं। तर यावेळेला असं समजून येतंय की सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या चारही प्रभागामध्ये एकच खमक्या गब्बर पैसे कमवणारा, सगळ्यांना जनतेचा पैसा मातीत घालणारा असा एकच ठेकेदार दिलेला आहे। आज या ठेकेदाराची म्हणे अशी ताकद आहे की तो हम करोसो कायदा आहे। सध्या अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर ते खड्डे मुजवले जात नाहीत। तर मी तमाम नागरिकांना विनंती करतोय, माझ्या स्क्रीनवर खाली माझा नंबर दिलेला आहे। मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आज या विषयाच्या तळापर्यंत जाणार आहे। याची माहिती मी माहिती अधिकारामध्ये सगळी घेणार आहे। खड्डे किती मुजवले, कुठले कुठले मुजवले आणि त्याचे मेजर माप किती घेतलं आणि कशा पद्धतीने हे ठेका चालतो, ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहे, त्याला वर्क ऑर्डरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि त्यानं काय पद्धतीने काम करायचं आहे याची पूर्णतः मी माहिती घेणारच आहे। पण तमाम जनतेला मी विनंती करतो, तुमच्या नजरेला जर कुठं खड्डा आला तर ताबडतोब त्याचं फोटो किंवा व्हिडिओ काढा आणि मला ह्या नंबरला पाठवा। मी अधिकाऱ्यांना हे सगळे एकाच वेळेला फोटो घेऊन मी विचारतो, सदरच्या ठेकेदारानं काम सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीत केलंय की कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत केलंय? त्यामुळं मी आपणाला विनंती करतो की आपण मला आपल्या आपल्या भागामधले आपल्याला दिसून येणाऱ्या खड्डे याचं मला फोटोग्राफी पाठवा किंवा व्हिडिओ पाठवा। मित्रांनो, आपण मला सहकार्य कराल आणि यांच्यावर मी एक जाब विचारण्यासाठी मला पुरावे मिळतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद।